दर्जेदार आणि टिकाऊ कामास प्राधान्य द्या, आमदार राजेश क्षीरसागर. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीजवळील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता विरंगुळा उद्यानास भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पर्यटन विभागाच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक तलावाजवळ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता विरंगुळा उद्यान निर्माण करण्यास रुपये 4,80,00,000 निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु तांत्रिक कारणास्तव सदर प्रकल्पाची जागा बदलून तो पंचगंगा नदी परिसरात नियोजित करण्यात आला. या उद्यानात नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला असून या उद्यानात सुमारे 450 भारतीय आयुर्वेदिक झाडे लावण्यात आली आहेत. हे उद्यान नागरिकांच्या आरोग्य, व्यायाम आणि विरंगुळ्याचा केंद्रबिंदू ठरत असून शहरातील उद्यानांपैकी सर्वोत्तम उद्यान ठरेल. अशा पद्धतीने या उद्यानाचा दर्जेदार आणि टिकाऊ कामास प्राधान्य द्या, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा आढावा घेऊन महापालिका अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बॉटॅनिकल गार्डन रंकाळा इथं 4,80,00,000 मंजूर झाले असताना त्या ठिकाणी कामाला त्या ठिकाणी पैसे खर्च करण्याला संधी नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी फुलाची बाग करण्याचं नियोजन महानगरपालिकेचं असल्यामुळं या शुक्रवारपेठ परिसरामध्ये या बागेचं काम सुरू आहे. निश्चितपणे कोल्हापूरमध्ये सर्वात मोठा वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी होतोय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 1800 मीटरचा ट्रॅक या ठिकाणी होतोय. अत्यंत चांगली औषधी सुगंधी झाडी या ठिकाणी लावण्याचा विकसकानं प्रयत्न केलेला आहे. विरंगुळ्यासाठी या ठिकाणी विरंगुळा केंद्र होते. त्याचबरोबर या ठिकाणी लाईटची व्यवस्था आणि ओव्हरऑल लोकांना फिरता यावं, शुद्ध हवा मिळावी यासाठी बॉटॅनिकल गार्डन या ठिकाणी साकारत असल्याचं आपल्याला दिसते. अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये हे गार्डन होताना आपल्याला या ठिकाणी दिसते. खऱ्या अर्थानं भागातील नागरिकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि जे कोणी या ठिकाणी उपद्रव करत असतील त्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचं गार्डन पहिल्यांदा या भागात साकारते. एक तर या भागामध्ये क्रीडांगणं नाही आहेत, बाग बगीचे नाही आहेत आणि मग अचानक आपल्या लक्षात नसताना देखील एक सुंदर गार्डन या ठिकाणी होते. याचा आपण लाभ घ्यावा, याला कुठली बाधा व्हावी असं कोणतंही कृत्य करू नये. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.